पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा हा सध्या सुरू असून पाहू शकता प्रत्येक जी भरती प्रक्रिया आहे यामध्ये ज्या जाहिराती उपलब्ध झाल्या आहेत त्या जाहिरातीनुसार उमेदवार अर्ज करू शकतात। आता या संदर्भातली पाहू शकता नवीन अपडेट आली आहे जे सेल्फ सर्टिफिकेशन या अगोदर केलं होतं टेट पात्र उमेदवार जे आहेत शिक्षक भरतीसाठीचे यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे। पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पद भरतीबाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करण्याबाबतच्या सूचना ह्या जारी करण्यात आल्या आहेत। दुसऱ्या टप्प्याअंतर्गत टेट 2022 अंतर्गत पाहू शकता पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पद भरतीबाबत उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करण्याबाबत स्वप्रमाणपत्राबाबत दुरुस्ती करणे याबाबतच्या पवित्र पोर्टलवर प्रकाशित झालेल्या दिनांक 10 मार्च 2025 रोजीच्या सूचनांचे अवलोकन करायचं आहे। 10 मार्च 2025 रोजी सूचना जाहीर करण्यात आली होती। ही सूचना सुद्धा तुम्हाला चेक करणं आवश्यक आहे। यामध्ये काय काय सांगण्यात आलं होतं पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक शिक्षक पद भरतीबाबत उमेदवारांसाठी स्वप्रमाणपत्र नव्याने नोंद करणे आणि पूर्वीच्या स्वप्रमाणपत्रामध्ये दुरुस्त्या करण्याबाबतच्या सूचना ह्या 10 मार्चला सुद्धा जारी करण्यात आल्या होत्या आणि ह्या सुद्धा महत्त्वाच्या आहेत। तर यामध्ये पाहू शकता ज्या उमेदवारांना त्यांच्या स्वप्रमाणपत्रामध्ये कोणतीही दुरुस्ती करायची नाही त्यांनी आता स्वप्रमाणपत्र अप्रमाणित अनसर्टिफाय करणे आवश्यक नाही, म्हणजे त्याच्यामध्ये काही बदल करायची आवश्यकता नाही। म्हणजेच अशा उमेदवारांनी स्वप्रमाणपत्राबाबत कोणतीही कार्यवाही करू नये। ज्यांना पाहू शकता काही दुरुस्ती करायची नाही त्यांना काहीच करायची आवश्यकता नाही आहे, त्यामध्ये कोणतीही कार्यवाही करायची आवश्यकता नाही। उमेदवारांचे पहिल्या टप्प्यात केलेले स्वप्रमाणपत्र हे पुढील टप्प्यात आपोआपच विचारात घेतले जाणार आहे। म्हणजे समजा तुमचं जे पहिलं जे स्वप्रमाणपत्र आहे सेल्फ सर्टिफिकेशन हे व्हेरीफाईड आहे आणि परफेक्ट आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये काही बदल करायचा नाही आहे तर तुम्हाला अनसर्टिफाय करायची गरज नाही आणि काहीच चेंज करायची गरज नाही आहे लॉग इन केल्यानंतर। मात्र पाहू शकता दुसरा जो मुद्दा आहे हा महत्त्वाचा आहे। मात्र जे उमेदवार सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग ACBC या प्रवर्गाशी संबंधित आहेत अशा उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर प्रकाशित झालेल्या दिनांक 10 मार्च 2025 रोजीच्या सूचना क्रमांक 14 ते 16 मध्ये नमूद केल्याप्रमाणे सामाजिक आणि शैक्षणिक मागास या प्रवर्गात ACBC मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्वी देय असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS या प्रवर्गाचा लाभ यापुढे अनुज्ञेय नाहीये। सबब अशा उमेदवारांनी त्यांचा योग्य तो प्रवर्ग निवडून स्वप्रमाणपत्र पुनश्च प्रमाणित करणे अनिवार्य आहे। सद्यस्थितीत स्वप्रमाणपत्र अप्रमाणित अनसर्टिफाय केले असल्यास स्वप्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल केला असो अथवा नसो अशा उमेदवारांनी त्यांचे स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफाय करणे अनिवार्य आहे। अन्यथा स्वप्रमाणपत्र सेल्फ सर्टिफाय न करणारे उमेदवार पोर्टलवरील कोणत्याही भरती प्रक्रियेसाठी पात्र राहणार नाहीत याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यायची आहे। म्हणजे महत्त्वाचं आहे तुम्ही जर अनसर्टिफाय केलेलं आहे आणि अनसर्टिफाय केल्यानंतर पुन्हा एकदा सेल्फ सर्टिफाय करून तुम्हाला त्याची प्रोसेस जी आहे ती पूर्ण करणं आवश्यक आहे, नाहीतर कोणत्याही भरती प्रक्रियेसाठीची तुम्ही पात्र राहत नाही आहे। तर ही महत्त्वाची अपडेट आहे पाहू शकता। यामध्ये जर तुम्ही जर अगोदरच काही चेंजेस नसेल केलेले अनसर्टिफाय नसेल केलेलं तर त्या पद्धतीने ठेवू शकता। मात्र पाहू शकता ACBC प्रवर्गामध्ये जे संबंधित उमेदवार आहेत त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे कारण EWS प्रवर्गाचा लाभ जो आहे तो यापुढे त्यांना अनुज्ञेय नाही आहे, म्हणूनच त्यांचा जो अनसर्टिफाय करून त्यांना स्वप्रमाणपत्र पुनश्च प्रमाणित करणं अनिवार्य आहे। या संदर्भात कशी प्रोसेस आहे याची डिटेलमध्ये माहिती 10 मार्चच्या जी नोटीस सूचनापत्रक देण्यात आलं होतं त्यामध्ये देण्यात आली होती, ती तुम्ही चेक करू शकता की कशी प्रोसेस आहे डिटेलमध्ये सांगण्यात आलं होतं त्या संदर्भातलं। तर या संदर्भातली पाहू शकता जर तुमच्यामध्ये काही बदल नसतील आणि तुम्ही सर्टिफाय कंप्लीट असेल तर त्याच्यामध्ये काही बदल करायची आवश्यकता नाही, पण तुम्हाला जर अनसर्टिफाय केलं असेल तर पुन्हा एकदा सर्टिफाय करून घेणंसुद्धा आवश्यक आहे। आणि जो प्रवर्ग आहे ACBC मधून EWS किंवा EWS मधून ACBC जो झालेला आहे प्रवर्गामध्ये बदल त्यांच्यासाठी सर्टिफाय जे आहे हे करणं आवश्यक आहे। याबाबत पाहू शकता इथे डिटेलमध्ये सांगण्यात आलं आहे जे उमेदवार यामध्ये ACBC या प्रवर्गाशी संबंधित आहेत अशा उमेदवारांनी पोर्टलवर प्रकाशित झालेली 10 मार्चची जी सूचना आहे यामध्ये 14 ते 16 मध्ये नमूद केलेलं आहे। पाहू शकता इथे 14 आणि 16 तुम्ही जर चेक केलं या ठिकाणी
तर इथे 14 आणि 16 मध्ये यामध्ये जी महत्त्वाची सूचना आहे इथे पाहू शकता 14, 15 आणि 16 EWS आणि SCBC शासन निर्णय क्रमांक 27 फेब्रुवारी 2024 अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने अराखीव, खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS यातून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील SCBC आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्याबाबतचा योग्य ती बदल करणे आवश्यक राहील आणि यामध्ये काही उमेदवारांना त्यांच्याकडील कुणबी नोंदीच्या आधारे इतर मागासवर्गाचे जात प्रमाणपत्र मिळाले आहे। त्यास अनुसरून सामान्य प्रशासन विभागाचे पत्र दिनांक 28 मे 2024 अन्वये अराखीव, खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक यातून स्वप्रमाणपत्र सादर केलेल्या उमेदवारांना इतर मागास प्रवर्ग OBC या प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्याबाबतचा योग्य तो बदल करणे आवश्यक राहील आणि तो बदल करताना तुम्हाला सेल्फ सर्टिफाय पुन्हा एकदा करणं आवश्यक असणार आहे। 16वा मुद्दा यामध्ये SCBC या प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांना पूर्वी देय असलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाचा EWSचा लाभ जो आहे तो पुढे मिळणार नाही, अडचणीय नाही आहे आणि त्या कारणामुळे धोरणातील बदलामुळे नवीन जाहिरातीच्या वेळी उपरोक्त उमेदवारांना त्यांचा योग्य तो प्रवर्ग मिळवण्यासाठी सुविधा देण्यात आली आहे। त्यामुळे 14, 15 याप्रमाणे योग्य तो बदल करावा आणि त्यानुसार जे सेल्फ सर्टिफिकेशन आहे अनसर्टिफाय करून या उमेदवारांना पुन्हा सर्टिफाय करणं म्हणजेच स्वप्रमाणपत्र स्वप्रमाणित करणं आवश्यक आहे। बाकीचे जे आहे त्याच्यामध्ये काही बदल नसेल तर काहीच करायची आवश्यकता नाही आणि त्याचबरोबर तुम्ही जर अनसर्टिफाय केलं असेल कोणत्याही कारणामुळे तर पुन्हा सर्टिफाय करूनच घ्या, कारण जर नसेल केलं तर ते भरती प्रक्रियेसाठी पात्र राहत नाही। अशा पद्धतीने ह्या दोन्ही नोटीस अधिकृत जे आहेत चेक करा, डिटेलमध्ये अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत। या पद्धतीने पवित्र पोर्टल बद्दलच्या शिक्षक भरतीचा बाबत महत्त्वाची अपडेट आलेली आहे। या संदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।